बातमी अमरावतीतून। अमरावतीच्या मेळघाटच्या पाणी पुरवठ्यामध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार झालाय। युवक काँग्रेसनं हा आरोप केलाय। केंद्राकडून विशेष चौकशीची मागणी सुद्धा काँग्रेसकडून करण्यात आली आहे। पाईपलाईन वितरण व्यवस्थेचं खोदकाम हे जास्त दाखवलंय। बदल्यामध्ये कोट्यवधी रुपयांची बिलं काढलेली आहेत। युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी हा गंभीर आरोप केलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। सुरेंद्र, आरोप करण्यात आलेला आहे काँग्रेसकडून, त्या संदर्भात काही पुरावे काँग्रेसकडून सादर केले गेलेत? नक्कीच जगदीश, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर जल ही योजना ज्या संपूर्ण देशभरात राबवली जाते, ते कुठंतरी त्या योजनेमध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचं उघडकीस आलेलं आहे आणि काँग्रेस या ठिकाणी केलं आहे। एका जर बघितलं अत्यंत दुर्गम आणि आदिवासी हा भाग आहे। या ठिकाणी दरवर्षी पाण्यासाठी अत्यंत वनवन या आदिवासी लोकांना करावं लागतं। मात्र आता जर बघितलं तर या जलजीवन योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला या ठिकाणी उघडकीस आला आहे। एकंदरीत बघितलं तर कंत्राटदार खिचे आणि अधिकाऱ्यांचे खिचे बनण्याचं काम या ठिकाणी होत असल्याचा आरोप जो आहे तो काँग्रेसच्या युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला आणि तसे पुरावे देखील या ठिकाणी त्यांनी सादर केले आहे। या संपूर्ण प्रकाराची चौकशी आहे ते चौकशी केंद्रीय पथकाच्या माध्यमातून करण्यात यावी असं त्यांनी या ठिकाणी म्हटलंय। कारण की स्थानिक प्रशासनावर त्यांचा विरोध असल्या कारणाने ही चौकशी त्या केंद्रीय पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात यावा असा आरोप त्यांनी या ठिकाणी काँग्रेसकडून ही मागणी करण्यात आलेली आहे। चौकशी करावी अशी सुद्धा मागणी करण्यात आली आहे। सुरेंद्र, तुम्ही असेच जोडलेले राहा।